नमस्कार, मी तुमची लाडकी वडापाव गर्ल दर्शना. आज कुठे आली आहे तुम्हाला माहिती आहे का? पावसाचं सुंदर वातावरण झालेलं आहे आणि मी आलेली आहे ठाण्यातल्या तलावपाळीला. तुम्ही बघू शकतात वातावरण एवढं सुंदर झालेलं आहे आणि खरंच या वातावरणामध्ये तलावपाळी ही बघण्यासारखी असते. तलावपाळीच्या मधोमध जे मंदिर आहे तिथे जाण्यासाठी आपल्याला बोटीने जावं लागतं आणि हा ठाण्यातला सगळ्यात बेस्ट प्लेस आहे जिथे गणपती विसर्जन सुद्धा होतात. ही चौपाटी मांडली जाते. इथे तुम्हाला संध्याकाळच्या टायमाला वेगवेगळ्या फूड व्हरायटी टेस्ट करायला मिळतात आणि तसंच फॅमिली आणि फ्रेंड्स सोबत तुम्ही इथे टाइम सुद्धा स्पेंड करू शकतात. अशी ही आमची तलावपाळी आहे. मी ठाण्यातच राहणारी आहे त्यामुळे मला ही तलावपाळी खरंच खूप आवडते. तुम्ही जर बाहेरून कुठून येणार असाल ठाण्याला तलावपाळीला व्हिजिट करण्यासाठी आणि इकडचा फूड टेस्ट करण्यासाठी तर स्टेशनवरून फक्त 5 मिनिटाच्या वॉकिंग डिस्टन्सवरती तलावपाळी आहे. तुम्ही इझिली येऊ शकतात. कोणीही तुम्हाला सांगू शकतो इकडचा ऍड्रेस. आणि तलावपाळीला जर तुम्ही येताय तर इथे जवळच आहे जांभळी नाका मार्केट, जिथे तुम्हाला कपडे, ज्वेलरी सगळ्या गोष्टी इथेच मिळणार आहेत. म्हणजे विचार करा, फक्त तलावपाळीला तुम्हाला यायचं आहे. तर ही पाहिली तुम्ही आमच्या ठाण्यातला बेस्ट प्लेस अशी तलावपाळी. आता आम्ही जाणार आहोत इथून जांभळी मार्केटमध्ये आणि आम्ही तिथे एका शॉपला व्हिजिट करणार आहोत. तर आम्ही कुठल्या शॉपला जाणार आहोत ते बघण्यासाठी तुम्ही आमची ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तलावपाळी तर आम्ही मन भरून पाहिली. आता आम्ही चाललेलो आहे जांभळी नाका मार्केटला. जांभळी नाका मार्केटला जाण्यासाठी स्वाद बिर्याणी कडून तुम्हाला आतल्या रस्त्याला जावं लागतं. स्वाद बिर्याणी पासून जेव्हा आपण आज जातो तेव्हा जांभळी मार्केट इथून सुरू होतो. जांभळी मार्केटला आल्यावरती तुम्ही बघू शकता तिथे फुलांचं मार्केट आहे. किती छान फुलं आहेत, ताजी फुलं असतात तिथे, वेगवेगळ्या प्रकारचे हार असतात. आणि तसंच तुम्हाला जर गणपतीसाठी हार फुलं घ्यायची असतील तर हा प्लेस तर सगळ्यात बेस्ट आहे. पुढे आल्यावर तुम्ही बघू शकता तिथे फ्रेश फ्रूट आहेत, ड्रॅगन फ्रूट वगैरे सगळे फ्रूट तुम्हाला इथे मिळतील. आणि तसंच जर गणपतीसाठी तुम्हाला प्रसाद करण्यासाठी सुद्धा फळं हवी असतील नाही तर गणपती बाप्पाकडे ठेवण्यासाठी हवी असतील फळं तर तुम्ही इथून घेऊ शकता. मार्केटमध्ये हे आहे टाइम स्क्वेअर आणि टाइम स्क्वेअरच्या इथून आतमध्ये गेल्यावरती तुम्हाला भाजी मार्केट लागतं, जिथे तुम्हाला वेगवेगळ्या भाज्या मिळतात, एक्झॉटिक भाज्या सुद्धा मिळतात. आणि तसंच आता आपण थोडंसं पुढे जाऊया. इथे आहे पेड्या मारुती मंदिर. मंदिरापासून थोडंसं आतमध्ये गेल्यावरती इथे मार्केट स्टार्ट होतं. तुम्ही बघू शकता मार्केटात माझा फणस सुद्धा आहे आवडतीचा आणि अजूनपर्यंत फणसाचा सीझन संपलेला नाहीये. तुम्ही मार्केटला आला तर तुम्हाला इथे फणस सुद्धा मिळणार. जांभळी नाका मार्केटमध्ये एंटर केल्यावरती मी आलेली आहे विकम स्टेशनरला, जे आहे खारखराईत. आणि इथे तुम्हाला गणपती बाप्पाच्या डेकोरेशनसाठी लागणारे टेन्सिल्स असतील ते तुम्हाला इथे मिळतील. तर चला बघूया किती प्रकारचे डिझाईन त्यांच्याकडे मिळतात ते. भाई आपके पास गणपती के टेन्सिल्स में कौन कौन सी वैरायटी आप दिखा सकते हाँ हो? मैडम, ये देखो एक हमारे पास ये है, अलग अलग डिजाइन इसमें मिल जाएगा। एक ओके ये डिजाइन है, दूसरा ये डिजाइन है ओके। और इसमें और डिजाइन है। ये देखो एक ये भी डिजाइन है। इसमें ये सेम ही साइज रहता है कि साइज आपके पास नहीं अवेलेबल मैडम, रहता है? इसमें साइज अलग अलग मिल जाएगा आपको, जैसा साइज चाहिए। ये देखो छोटा साइज चाहिए, इसमें छोटा साइज भी है। ओके। और ऐसा स्क्वायर में चाहिए तो स्क्वायर में भी है। स्क्वायर में भी आपके हाँ, पास? स्क्वायर में भी अलग अलग डिजाइन भी मिलेगा। ये अलग अलग डिजाइन है हमारे पास। और दूसरा ऐसा चाहिए तो ये गैलरी जैसा है। और पीछे के लिए चाहिए तो ये एक डिजाइन है हमारे पास। ये साइड में हमारे पास ऐसा पट्टी मिलेगा, अलग अलग आप लगा सकते हैं। और दूसरा ये भी डिजाइन है अलग अलग। इसमें भी बहुत सारा वेराइटी है कि ये भी है डिजाइन, ये लगा सकते हैं साइड में। तो भाई आपके पास कमानी के लिए भी है कुछ डिजाइन? हाँ मैडम, ये देखो कमान के लिए हमारे पास ऐसा है। इसमें 3 फीट है, वाह। इसमें 2.5 फीट में भी मिलेगा और 2 फीट भी मिलेगा और 1 फीट भी मिलेगा। ओके, 3 फीट, 2.5 फीट, 2 फीट और 1 फीट में यस भी है? यस मैडम। और इसमें समझो आपको अगर और बड़ा करने का है तो ये आप पट्टी ज्वाइंट करके आप और बड़ा कर सकते हो। बड़ा छोटा करने का ऐसा कर सकते हो। ओके। तो इसमें 2-3 वेराइटी है हमारे पास। ये डिजाइन है, आप डिजाइन अटैच करके आप बना सकते हैं। और ये भी जो डिजाइन है ना, इसमें बड़ा छोटा साइज सब मिलता है। और दूसरा ये जो डिजाइन है ये सब मिल जाएगा आपको। ये इसमें बड़ा छोटा और राउंड में चाहिए तो वो भी है। और ऐसा राउंड में अगर चाहिए तो ये भी मिल जाएगा। राउंड में भी है? हाँ, राउंड में भी है। तर मैत्रिणींनो आणि मित्रांनो तुम्ही पाहिलात का तुम्हाला टेन्सिल्स मध्ये इथे खूप जास्त व्हरायटी मिळतात. सर्कलमध्ये मिळतं, तसं स्क्वेअरमध्ये सुद्धा मिळतं. आणि ह्यांच्याकडे इतकंच नाही तर ह्यांच्याकडे म्हणजे छोट्यापासून मोठ्या साईज पर्यंत अवेलेबल आहेत. म्हणजे सगळ्या डिझाईन्स. आणि तसंच आता इको फ्रेंडली गणपती बाप्पासाठी इको फ्रेंडली डेकोरेशन बनवण्याची पद्धत आलेली आहे. जर तुम्हाला इको फ्रेंडली डेकोरेशन बनवायचं आहे तर ह्यांच्याकडे खूप जास्त व्हरायटी आहेत, तुम्ही बघू शकतात. आणि इतकंच काय तर ह्यांच्याकडे सगळ्या प्रकारच्या साईज अवेलेबल आहेत, जशा तुम्हाला पाहिजे तशा. मला तर सगळ्यात जास्त आवडलेल्या आहेत. तर अजून आपण ह्यांच्याकडे काय डेकोरेशनसाठी मिळतं ते बघूया. भाई आपने हमें टेंसिल्स तो दिखाया बट आपके पास कार्डबोर्ड मिलते हैं? हाँ मैडम, मिल जाएगा कार्डबोर्ड। ये देखो ऐसा कार्डबोर्ड मिलेगा, इसमें साइज भी मिल जाएगा। इसमें 3-4 साइज भी आपको मिल जाएगा।
इसमें समझो ऐसा आपको सन बोर्ड भी चाहिए तो सन बोर्ड भी मिलेगा, इसमें साइज मिल जाएगा आपको छोटा। सनबोर्ड मतलब दोनों साइड से व्हाइट पूरा रहे। हाँ, दोनों साइड से वाइड मिलेगा और इसमें जाड़ा पतला भी मिल जाएगा। ओके, ये बैकड्रॉप के लिए भी यूज होता यस है ना? यस मैडम, और इसमें दूसरा स्ट्रॉ बोर्ड है, ये भी आप यूज कर सकते हैं। ओके। समझो पीछे की साइड से आप ये कर सकते हैं, ओके, पीछे लगा सकते हैं, साइड साइड से भी लगा सकते हैं। तो तो ये आप, इसमें भी साइज आपके पास अवेलेबल जी है? मैडम, इसमें साइज छोटा बड़ा जैसा चाहिए वैसा मिल जाएगा आपको, और कार्डबोर्ड में भी साइज मिल जाएगा जैसा चाहिए। कितने साइज से कितने साइज तक है आपके पास? इसमें 32x32 मिल जाएगा आपको, और 37x37 मिल जाएगा, और 26x40 मिल जाएगा, और 40x52 मिल जाएगा, और 24x19 भी मिलेगा इसमें। इतने साइज अवेलेबल है आपके जी पास? मैडम, अभी मिल जाएगा। भाई, आपने कार्डबोर्ड तो हमें दिखाया, बट अभी आपके पास पिलर अवेलेबल है क्या? हाँ यस मैडम, ये देखो ऐसा पिलर है हमारे पास, इसमें राउंड भी है और ऐसा डिजाइन भी है। उसका समझो साइज कितना आता है? अभी समझो ये 3 फीट का है, इसमें 5 फीट का चाहिए था, हमारे पास 5 फीट का भी है। इसमें जाड़ा पतला जैसा चाहिए 3 इंच, 4 इंच, 6 इंच भी मिल जाएगा। इसमें साइज अलग अलग है हमारे पास, और ये डिजाइन। कार्डबोर्ड से बनते हैं क्या? यस मैडम, ये कार्डबोर्ड से ही बना हुआ है, इसमें अलग अलग डिजाइन भी मिलेगा। तर मित्रांनो, तुम्ही टेन्सिल्स आणि कार्डबोर्ड तर पाहिलात, पण तुम्हाला कार्डबोर्डचे जर पिलर हवे असतील तर ह्यांच्याकडे इको फ्रेंडली पिलर पण आहेत, तुम्ही बघू शकतात. छोट्या साईज पासून ते मोठ्या साईज पर्यंत तुम्हाला इथे पिलर अवेलेबल होतील. जर तुम्हाला डिझाईन मध्ये हवे असतील तर डिझाईन मध्ये मिळतील, जर तुम्हाला प्लेन हवे असतील तर प्लेन पण मिळतील. खूप जास्त व्हरायटी आहे ह्यांच्याकडे. आणि तसंच गणपतीच्या डेकोरेशनसाठी लागणाऱ्या वस्तू पण आपण बघणार आहोत. तुम्ही टेन्सिल्स आणि इथे पिलर सुद्धा बघितलात, पण जर तुम्हाला गणपती डेकोरेशन मध्ये जर कमान बनवायची असेल तर कमानीच्या वरती जर तुम्हाला मंदिराचं डेकोरेशन करायचं असेल सुंदर, तर तुम्हाला हे टेन्सिल सगळ्यात बेस्ट आहे. आणि तसंच गणपतीच्या डेकोरेशनच्या बाजूला जर तुम्हाला अजून छान असं काही ठेवायचं असेल तर तुम्हाला हे खूप बेस्ट इथे मिळणार आहे डिझाईन, तुम्ही बघू शकता. आणि इतकंच काय, तर अष्टविनायक सुद्धा यांच्याकडे अवेलेबल आहेत, जे तुम्ही डेकोरेशनच्या बाजूने लावू शकता. ही अशी अष्टविनायकची डिझाईन तुम्हाला मिळेल, जी खूप सुंदर आहे. आणि छोटे-छोटे पिलर बनवण्यासाठी जे छोटे-छोटे लागणाऱ्या टेन्सिल्स असतात त्या सुद्धा इथे अवेलेबल आहेत. ह्यांच्यामध्ये पण तुम्हाला साईज अवेलेबल इथे होणार आहे. गणपती बाप्पाच्या इको फ्रेंडली डेकोरेशन बनवण्यासाठी तुम्हाला जर कलर हवे असतील तर इथे कलर सुद्धा अवेलेबल आहे. तुम्ही बघू शकता तसे युनिक कलर तुम्हाला इथे मिळतील, ते पण कॅमलचे. आणि क्वांटिटी पण बघू शकता तुम्ही 500 ml ची आहे. आणि इतकंच काय, तर इथे कलर व्हरायटीमध्ये तुम्हाला खूप जास्त ऑप्शन आहेत. डेकोरेशन कलर करण्यासाठी आम्ही तुम्हाला कलर तर दाखवले, पण तुम्हाला जर कलर करायचं असेल डेकोरेशन तर तुम्हाला इथे ब्रश सुद्धा अवेलेबल होतील. हे ब्रश एकदम चांगल्या क्वालिटीचे आहेत. मोठ्या साईज पासून ते छोट्या साईज पर्यंत अवेलेबल आहेत आणि ते पण तुम्हाला इथेच मिळणार आहे. ये जो है ये हैंडमेड पेपर्स है। बेसिकली इससे बहुत 3D लुक और रियल लुक आता है। इसमें ब्लैक कलर, डार्क में ब्लू शेड, ये सब स्टोन इफेक्ट वगैरह देना होगा तो बहुत अच्छा लगता है। ये पानी का इफेक्ट दिखाने के लिए यूज़ करते हैं बहुत सारे लोग। किसी को अगर बल्क में चाहिए रहेगा तो बल्क में भी मिल बल्क में सकता भी है। मिल जाता है। ये जो है ये अष्टविनायक का डिज़ाइन है। ये डिज़ाइन आप ऐसे ही स्टिक भी कर सकते हैं और इसके अंदर ये जो गैप्स दिए हुए हैं उसके अंदर आप क्ले या शाडू माती लगा के आप इसका मोल्ड। मोल्ड भी बना सकते हैं। और यहाँ आप कहीं पे भी आपके घर में डेकोरेशन के लिए या फिर मंदिर के आजू-बाजू में कमान के ऊपर वगैरह आप यूज़ कर सकते हैं। तुम्ही पेपर तर पाहिलात, ह्यांच्याकडे वेगवेगळ्या व्हरायटीचे पेपर मिळतात जे आपण डेकोरेशन मध्ये वापरू शकतो. पण ह्यांच्याकडे हा साचा आलेला आहे, अष्टविनायक साचा, ज्यामध्ये आपण शाडू माती किंवा क्ले घालून इथे आपण अष्टविनायक गणपती बाप्पा बनवू शकतो. आता लहान मुलांना घरी काय काम असतं, त्यांना जर गणपती बनवायची इच्छा असेल तर तुम्ही तुमच्या लहान मुलांसाठी पण हे घेऊ शकतात. खूप सुंदर आहे. यांच्याकडे छोटा साचा, मोठा साचा दोन्ही मिळतो. आणि इझी वे मध्ये जर क्ले आर्ट करायचं असेल तर तुमची लहान मुलं सुद्धा हे आवडीने करतील. तर ह्यांच्याकडे आला तर हे नक्की घ्या, खूप सुंदर आहे. आणि गणपतीमध्ये असं लहान मुलांना दिला तर त्यांनाही खूप आवडेल. जैसे आपने इको फ्रेंडली डेकोरेशन वगैरह तो देख लिया, बट आर्ट एंड क्राफ्ट में भी हमारे पास बहुत सारा वैरायटी है। मिरर आर्ट है, लिपन आर्ट है, मंडला के टूल्स है, क्ले टूल्स वगैरह भी बहुत सारा मिल जाएगा। उसके साथ साथ बच्चों का स्टेशनरी से लेके उनके टॉयज, गेम्स, बॉटल्स, टिफिन सब में हमारे पास वैरायटी है। स्कूल बैग्स, ट्रेंडिंग टम्बलर से लेके स्टेशनरी, सब कुछ ऑफिस स्टेशनरी, स्कूल स्टेशनरी, हर एक चीज़ आपको मिल जाएगा। इको फ्रेंडली गणपती बाप्पाचं डेकोरेशन बनवण्यासाठी तुम्हाला इको फ्रेंडली तर आम्ही सजावटीच्या वस्तू तर दाखवल्यात, पण त्याचबरोबर तुम्हाला जर इथे थीम हवी असेल तर ह्यांच्याकडे थीमसाठी तुम्हाला छान अशी मावळा थीम सुद्धा अवेलेबल आहे, जी MDF कार्डबोर्डवरती बनवलेली आहे. तुम्ही बघितलात किती जाड आहे ही क्वालिटी. आणि तुम्हाला जर तुम्ही घरात डेकोरेशनसाठी ही थीम ठेवतायत तर ही खूप छान वाटणार आहे.
थीम मध्ये यामध्ये खूप जास्त व्हरायटी आहे त्यांच्याकडे. मावळा थीम तर तुम्ही पाहिलात, तसं त्यांच्याकडे वारकरी थीम सुद्धा अवेलेबल आहे. तुम्ही बघू शकता MBF कार्डबोर्ड वरती बनवलेली आहे, त्यामुळे ही वर्षानुवर्षे टिकेल. तुम्हाला एकाच डेकोरेशनसाठी नाही तर 2-3 डेकोरेशनसाठी तरी इझिली वापरता येतील. म्हणजे सजावटीसाठी तुम्हाला ठेवायचं असेल तरी पण खूप सुंदर आहे. आमच्याबरोबर तुम्ही इको फ्रेंडली डेकोरेशनचं सामान तर पाहिलातच आणि वेगवेगळ्या आम्ही थीम सुद्धा तुम्हाला इथे दाखवल्यात. इथे तुम्हाला सगळ्यात जास्त व्हरायटी मिळणार आहे डेकोरेशन्समध्ये आणि तुम्हाला जर काही आर्ट करायचं असेल त्यामध्ये सुद्धा. आणि तसंच इथे ऑफिस स्टेशनरी पासून ते स्कूल स्टेशनरी पर्यंतच्या सगळ्या गोष्टी मिळतील, त्या पण एकदम युनिक व्हरायटीमध्ये. जर तुम्हाला बर्थडे गिफ्ट आणि काही टॉईज वगैरे घ्यायचे असतील त्या सुद्धा व्हरायटी इथे आहेत. तुम्हाला फक्त यायचं आहे ठाण्याच्या जांभी नाक्यापासून खारकर आळीमध्ये असणाऱ्या विकम स्टेशनर्सला आणि इथे तुम्हाला जास्त व्हरायटी मिळणार आहेत. तसंच गणपतीचं डेकोरेशन बनवण्यासाठी तुम्हाला लवकरात लवकर इथे यायचं आहे आणि आपल्या आवडतीच्या वस्तू घेऊन जायच्या आहेत. मग वाट कसली बघताय? लवकरात लवकर या.